आज आपण बघूया की मी प्रोब पिशवीच्या खालच्या बाजूला ठेवलंय आणि तिथे सोनोग्राफीमध्ये बाळाचे पाय दिसतायत. ठीक आहे, हे बघा, हे जे मी दाखवते आता आपल्याला, हे जे चमकणारं इथे हाड आहे पांढरं, ते बाळाचं पाय असतं आणि त्याला म्हणून आपण पाळू बाळ असं म्हणतो, म्हणजे ब्रीच प्रेझेंटेशन इन इंग्लिश. हे जे दिसतंय हे चमकणारं हे बाळाचं पाय आहे. पाय खाली आहेत, हे बाळाचं ब्लॅडर म्हणजे लघवीची पिशवी आहे. ठीक आहे, आणि हे जे आहे हे बाळाचं पोट आहे. त्यामुळे हे सगळं खालच्या बाजूलाच मी तपासते. आणि जेव्हा मी वरती जाते, पिशवीच्या वरच्या बाजूला बाळाचं डोकं आहे. त्यामुळे डोकं वरती आणि पाय खाली याला आपण पाळू बाळ असं म्हणतो. हे बाळाचं डोकं झालं. हे फुल गोल जे दिसतंय हे बाळाचं डोकं आहे, याला आपण बाळाचं डोकं म्हणतो. आणि जेव्हा आपण मध्ये येतो तेव्हा बाळाचे हृदयाचे ठोके आपल्याला दिसतात. हे बाळाचे हृदयाचे ठोके आहेत. हे बघा, हे जे हलताना आहे हे बाळाचं हृदय आहे आणि हे बाळाचे ठोके आपल्याला ऐकू येतात.